नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. इकडं आम्ही तुम्हाला तर माहितीच आहे 3-4 दिवस झाला आम्ही आमच्या मम्मीकडे आलेलो आहे, म्हणजेच बबड्याच्या आजीकडे. तर इकडे आल्या कारणाने काही कामच नाही आणि काही कुठं बाहेर पण नाही, त्यामुळे काही व्हिडिओ शूट करायचं काही मनच होत नाही आणि घरातल्या घरात करायचं तरी काय शूट असं होऊन जातं ना. म्हणून मी काही जास्त शूट केलेला नाही आहे. एकच व्हिडिओ शूट केलेला आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी ना इकडे खिचडी बनवत होती मस्त, म्हणजेच मसाले भात. इकडे मम्मीचं घर आहे ना, मला काही व्यवस्थित सापडत पण नव्हतं, काय नाही, जे सापडेल ते टाकत होती, जेवढं भेटेल तेवढं टाकून द्यायचं असं माझं म्हणणं होतं. कारण मम्मी तर नसते दिवसभर, मग मी आणि बबड्याच असतो घरात आणि टी व्ही आहे त्यामुळं करमून जातो, नाही तर आम्हाला कुठं दम निघाला असता. आमची तिकडली मंडळी चाळीतली वाट बघत असते ना, बबड्याची एकदम फॅनच आहेत ना, म्हणूनच. तरी पण इकडं म्हणलं आलो आहे तसं राहून घ्यावं, कारण पुन्हा मग सारखं सारखं येणं जाणं वगैरे होत नाही. इकडं मी असं खिचडी भातामध्ये गरम मसाला, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर सगळं टाकलं. जे मसाले भेटले ते अवेलेबल आहे ते सगळे. मला मिरची पावडर थोडी कमी वाटली म्हणून मी रिटर्न मिरची पावडर ॲडसुद्धा केली. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरनं कसे काय पिंपल आलेत काय माहिती. गोड तर काही खाण्यात आलं नाही आणि तेलकट पण नाही, तरी पण. त्यानंतर मी धुतलेले तांदूळ आणि डाळ मुंगाची मिक्स केली खिचडीमध्ये. त्यानंतर लागेल तेवढं पाणी टाकून घ्या. मी तर घेतलेलंच आहे. म्हणजे मला नाही खिचडी भात तिखट खूप आवडतो आणि मला तिखटच जास्त पदार्थ आवडतात गोडपेक्षा, म्हणून मी खिचडी हवी तरी तिखटच करून घेतलेली आहे. कारण जेवायला कोण नव्हती, मी एकटीच होती, माझ्यापुरतीच केलेली होती मी कढईमध्ये. कुकर कुठं घासायचा कंटाळा येतो म्हणून मी कुकरला खिचडीच लावत नाही, कुकर घासायचा कंटाळा येतो म्हणून. त्यानंतर मीठ टाकून टेस्ट बघितली, म्हणजे चव बघितली मीठ बरोबर आहे की नाही. त्यानंतर कोथिंबीर कापलेली ॲड करून घेतली त्यामध्ये. त्यानंतर मस्त अशी झणझणीत वाटत होती होणार खिचडी आणि मस्त खायला पण एक नंबर झालेली. बघा किती मस्त दिसत आहे. झालेली नाही आहे, फक्त फोडणी देऊन असं तांदूळ ॲड केले होते तेव्हाच एवढं भारी दिसते. तर झाल्यानंतर किती भारी दिसेल असं वाटत होतं, पण काय करणार, झाल्यानंतर मी विसरून गेली व्हिडिओ क्लिप घ्यायची. त्यानंतर माझा बबडू बघा बाहेर मस्त खेळत होता आणि मी इकडे मस्त जिथून सामान घेतलं तिथं ठेवत होते. हे दुधाचा टोप फ्रीजमध्ये ठेवला, कारण दूध वगैरे फुटलं तर काय करायचं. आणि आमची किट्टू मॅडम बघा काय करते माझ्या घराला म्हणून नजरच ठेवून. आणि आमचं बबडू सर बघा कसं पालतं पडलेलं आहे. त्याला ना पालतं पडायला खूप आवडतं बघा. आणि मी आली ना असं नाटकं करतो, अंग टाकून देतो, असं वाटतं की बबड्या काय झालं आहे काय नाही, रागवला आहे बबड्या असं. बाय बाय.